नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आता बेंदर जवळ आलाय, तर बेंद्रासाठी आपल्याकडे एक पद्धत आहे की आपण देवाऱ्यात जी बैल पुजतो त्यांच्या कानात घालण्यासाठी आपण शिंगात घालण्यासाठी आपण गोड चकल्या करतो, तर त्यालाच खडुगळे असे म्हणतात। तर ही खडुगळे कशी करायची आहेत तर त्याची रेसिपी आज आपण इथे मी व्यवस्थित प्रमाणासह सांगितली आहे, तर आपण ती रेसिपी आज बघणार आहोत। तर चला ही खडुगळे कशी करायचे ते बघूया। गोड खडुगळी करण्यासाठी इथे मी पाव किलो मैदा घेतलाय। आता आपल्या सगळ्यांच्या घरात अशा वाट्या असतात बिनकाठाच्या, तर त्या वाटीने जर मोजलं तर बरोबर 3 सपाट वाटी हा मैदा होतो। इथे अर्धी वाटी डाळीचं पीठ घेतले, चना डाळीचं पीठ, 1 वाटी साखर घेतली आहे। आता ही आपण बारीक दळून घ्यायची आणि आपल्याला जितकी लागणार आपण तेवढीच घालायची। आणि इथे मी एक अर्धीला थोडंसं कमी डालडा कडवून घेतलाय, तुम्ही जर तूप घालणार असाल तरी घालू शकताय। आता आपण काय करायचंय, पहिला साखर दळून घेऊया आणि डालडा व्यवस्थित कडवून घेऊया। आता आपण याची कणिक मळून घेऊया। आधी मैदा घालूया, त्याच्यात घालूया डाळीचं पीठ। आता ह्याच्यात अगदी चिमूटभर मीठ घालायचं, कारण कुठलाही गोडाचा पदार्थ असला तर अगदी चिमूटभर मीठ घालायचं। याच्यात घालते वेलचीची पावडर, मिक्स करून घ्यायचं। आता मी बाजूला डालडा कडवण्यासाठी ठेवलाय। आता हे आधी सगळं व्यवस्थित मिक्स करूया आणि मग ह्याच्यात डालडा घालायचा आणि व्यवस्थित सगळ्या पिठाला चोळून घ्यायचं आहे। डालडा हा व्यवस्थित कडवायचा। तर हे बघा, डालडा घालून घेते। असं ओतल्यावरती त्याला असं बुडबुडे यायला पाहिजे। आणि आता आपण हे अगोदर एका चमच्याने मिक्स करून घेऊया, डायरेक्ट हात घालू नका, हाताला भाजेल नाही तर। हे असं आधी थोडं मिक्स करूया। आणि आपण हे मळताना याच्यामध्ये दूधच वापरायचं आहे आणि खूप पातळ नाही करायचं, थोडं मध्यम असं मळून घ्यायचं आपण। आता मी याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घेते। हे बघा, असं व्यवस्थित पिठाला तो डालडा सगळीकडून चोळून घ्यायचा नीट। असं केलं तर याचं असं तयार होतंय, असा डालडा घालायचा। किंवा तुम्ही तूप घालणार तर तूपही घालू शकता, आमच्याकडे तूप नाही आवडत, कोण खात नाही, त्याच्यामुळे मी डालडा घातलाय। तर हे असं झालं की याच्यामध्ये गरजेनुसार पिठी साखर घालायची। आता आपण 1 वाटी घेतली होती, आता मी इथं बारीक केली आहे। ते थोडं थोडं करत मिक्स करायचं, तुम्हाला किती गोड लागणार आहे ते टेस्ट घेऊन बघायचं आणि मग त्यानुसार आपण साखर घालायची। कुणाला जास्त गोड आवडतं, कुणाला कमी आवडतं, तर त्या अंदाजाने तुम्ही घाला। सगळीकडे व्यवस्थित मिक्स करत करत घालायचं। आता मी जी 1 वाटी साखर घेतलेली दळून ती सगळी ह्याच्यात घातली आहे आणि गोड बरोबर झालंय। तुम्ही असं गोड चेक करायचं। आता थोडं थोडं दूध घालते। हे दूध साधं आहे, गरम वगैरे नाही आहे, आपलं नॉर्मल टेम्परेचरचं दूध आहे। थोडं थोडं दूध घालायचं आणि मळायचं। एकदम जर घातलं तर ते खूप पातळ होईल, त्यामुळे थोडं थोडं दूध घालून मळायचं। हे बघा,
असं दाबून दाबून मळायचं, नाही तर तुम्हाला वाटेल की म्हणजे कमी झालं आहे दूध, पण ते त्याच्यामध्ये असतं व्यवस्थित, मग ते खूप पातळ होईल. त्यामुळे अगदी असं दाबून दाबून मळा, एकदम दूध घालू नका. तर मी तुम्हाला हे व्यवस्थित मळून दाखवते. आता मी याच वाटीने पाऊण वाटी दूध घेतलेलं. आता त्यातलं इथे एक 2-3 चमचे दूध शिल्लक राहिले आहे आणि बाकी सगळं मी अशी घट्ट कणिक मळून घेतली आहे. आता तुम्हाला दूध कमी अधिक लागू शकतं, म्हणजे आपला मैदा कसा आहे, डाळीचं पीठ कसं आहे, त्यानुसार कमी अधिक लागू शकतं. तुम्ही पहिला अर्ध वाटीच दूध घ्या आणि ते घालून व्यवस्थित घट्ट मळून घ्या. लागलं तर थोडं वरती घाला. हे बघा, आता मी हा असा गोळा मळून घेतला आहे. हे एक 10 मिनिटं मी असं झाकून ठेवते. आता इथं पीठ ठेवून एक 10 मिनिटं झाली आहेत. आता काय करायचं, याच्यातला एक छोटा गोळा घ्यायचा, हातावर गोल करायचा. असे एक 4-5 गोळे आपण करून घेऊया आधी. आता हा एक गोळा घ्यायचा पोळपाटवर आणि त्याला असं हाताने थोडं असं लांब करायचं. असं थोडंसं बारीक असं लांब करून घ्यायचं. हे बघा, असं लांब करायचं आणि मग खूप जाड नका ठेवू, थोडंसं पातळ करा. आणि आपण चकली कसं करतो तसं याला हाताने राऊंड करायचं. हे बघा असं, आणि याला सेंटरला असं थोडंसं प्रेस करायचं. असे शेप आपण देऊन घ्यायचे आहेत. आता अजून एक दाखवते. अजून एक गोळा घ्यायचा, ह्याला असं लांब करायचं व्यवस्थित. हे बघा, हे असं लांब झालं की याला चकलीप्रमाणे राऊंड करून घ्यायचं. करायला अगदी सोपं आहे, फक्त जे माप सांगितले तुम्हाला ते व्यवस्थित घ्या आणि तसं करा. हे बघा, आता मी असे सगळे करून घेते. आधी इथे बाजूला मी कढईत तेल गरम करून घेतलं आहे. तेल थोडं मध्यम ह्याच्यावरती गरम ठेवायचं, खूप गरम नाही करायचं. गॅस पण स्लो आणि मीडियमच्या मध्ये ठेवायचा आणि हे 2 ते 3च तेलात घालायचे. आता माझी कढई लहान आहे त्यामुळे मी 3च घालते आहे, पण शक्यतो कमी घालायचं, एकदम जास्त घालू नका, नाहीतर ते सुटेल तेलात. असं 3-3च घालायचं आणि लगेच हलवू नका, 1 मिनिट थांबायचं. हे बघा, हे जेव्हा आपण गरम गरम काढतो तेव्हा ते मऊ असतं, पण ते जेव्हा थंड होतं तेव्हा ते छान खुसखुशीत असं होतं. आता ह्याला हलक्या हाताने परतून घेऊया, अगदी व्यवस्थित परतायचं. आता हे जरा सोनेरी रंगावर येईपर्यंत आपण तळून घेऊया. हे बघा, हे इथे आपले तळून व्यवस्थित तयार झाले आहेत. असा रंग आला की काढायचं. तेल थोडं व्यवस्थित गाळून घ्यायचं आणि एका टिश्यू पेपरवरतीच काढून घ्यायचं, म्हणजे काय तेल असेल तर ते निघून जाईल. गरम असताना हे तुम्हाला मऊच लागणार आणि जेव्हा थंड होतं तेव्हा ते छान खुसखुशीत होतं. त्यामुळे गरम गरम नका खाऊ, थंड झाल्यानंतर बघा. आता मी हे असं काढून घेते आणि असंच बाकीचंही सगळं तळून घेते. हे बघा, इथे मी हे सगळे गोड चकल्या करून घेतल्या आहेत आणि ह्या अगदी व्यवस्थित झाल्या आहेत. हे बघा, मी तुम्हाला एक तोडून दाखवते. या अगदी अशा खुसखुशीत होतात आणि आतूनही बघा किती छान झाल्या आहेत. तर अशा गोड चकल्या तुम्ही या बेंद्राला नक्की करून बघा. आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.